फार महत्वाचं. 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य का हटवलं? फक्त नियोजन. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन ते अंमलात आणाव्यात. हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. सगळ्यात बघा ना, 40,000 फौजनिशी अफजल खान निघाला. महाराज कोणत्या परिस्थितीत आहेत त्यावेळी? महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई राणी सरकारांचं निधन झालंय. महाराज विलक्षण दुःखात आहे आणि या दुःखात असताना महाराजांना निरोप मिळतोय की तुम्हाला जिंदा या मुर्दा पेश करतो अशी विजापुरात कसम खाऊन अफजल खान येऊ लागलाय. स्वतःचं दुःख सावरावं की स्वराज्यावरचं हे आलेलं सैतानी संकट आवरावं. बाजूला सरलं दुःख आणि महाराज निघाले राजगडावर तर थेट आले प्रतापगडावर. आता प्रतापगड का निवडावा? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून? भयान आहे, बिकट आहे. किर दऱ्याखोऱ्यांचा भयान, कडकपाऱ्यांचा. दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा पाकर इथं फिरकत नाहीत, असा निबिड भयान प्रतापगड. खानाला कळालं राजाने प्रतापगड जवळ केलाय. मोठा चौथाळला खान. मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने, पण पर्याय नव्हता. अखेर खान आला. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सगळं सैन्य पसरलं. महाराजांना कळालं खान 40,000 फौजनिशी वाईच्या पसरणीच्या घाटात आहे. महाराजांनी तयारी चालू केली. सोबत्यानं सांगितलं आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली. सैन्य गोळा झालं. महाराजांनी तानाजींना विचारलं, तान्हा किती झाले? आणि तानाजी म्हणाले, जी 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहेत. आपले एवढेच. तानाजी खान 40,000 फौजनिशी आहे. महाराज होते नव्हते तेवढे सगळे गोळा करून आणल्यात. रानावनातले डोंगरातले गुरामागचे पण धरून आणल्यात. आपले एवढेच. आपले ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाही. आता खानाचे 40,000, आपले 7,500. काय करावं महाराजांनी? माघार घेऊ? परत फिरू? खानाकडे जाऊन मरण्यापेक्षा आपणच आत्महत्या केलेली बरी, असा निराशेचा विचार केला. मग काय केलं? महाराजांनी पर्याय निर्माण केला. परमेश्वर आपलं एक दार बंद करतो, त्याच वेळी आपल्यासाठी तो इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. जो शोधतो त्याला सापडतात. यशाचं सगळ्यात मोठं सूत्र काय हो? सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. हे 4 नियम आयुष्यात जमायलाच हवेत. सांगा त्याशिवाय कळणार नाही, मागा त्याशिवाय मिळणार नाही, शोधा त्याशिवाय सापडणार नाही आणि ठोठवा त्याशिवाय उघडणार नाही. महाराजांना विजय हवाय. महाराजांनी एक पर्याय बंद झाला. आपलं सैन्य वाढू शकत नाही. खानाचे 40,000, आपले 7,500. महाराजांनी सांगितलं ठीक आहे, आपले वाढू शकत नाहीत, आपले वाढवताच येत नाहीत. ठीक आहे तानाजी, आपले वाढवता येत नाहीत ना, मग खानाचे कमी करा. काय पर्याय काढला? आपले वाढवता येत नाहीत ना, खानाचे कमी करा. ते तर करता येईल. पर्याय निर्माण करणं महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजाच्या समोर 2 कैदी आले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हणला, ऐकली ना. मग तुला भीती नाही वाटत? अरे फाशीची शिक्षा झाली, आपल्याला मारणार आहे आपण. ते म्हणला, ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. ते फाशीचं काय नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या पहिल्याला काय कळेच ना. म्हणला, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल. त्यांची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला, काय काय काय? म्हणला, उडणारा घोडा? डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत.
अहो फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चालला, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, चल ठीक आहे, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्याला 1 वर्ष मिळालं, पण ते पहिल्या कायद्याला काहीच कळेना. त्यानं परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतो वैल्या का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. काय महाराजांनी महामंत्र दिला? ध्येयाच्या दिशेने झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, सरपटत जा. पण जा. जोपर्यंत पोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असतं. आमची पोरं हरतात कधी? पराभूत होतात म्हणून नव्हे, माघार घेतात म्हणून. काही होऊ द्या, माघार घेऊ नका. भूमीचा शोध घेणाऱ्या कोलंबसला त्याचे सहकारी विनवण्या करून करून सांगत होते, माघारी जाऊया, माघारी जाऊया, माघारी जाऊया. आणि तो कोलंबस ठाम निश्चयाने सांगत होता, जोपर्यंत भूमीला पाय लावत नाही माघार नाही. त्यांनी माघार घेतली नाही म्हणून भूमीचा शोध लावणारा, म्हणून त्याची कीर्ती अजरामर झाली. तुम्ही किती वेळा पडता याला महत्व नाही, पडून तुम्ही किती वेळा परत उठून उभा राहता हे फार महत्वाचं आहे. आमच्या पोरांना सांगा, अपयश तुम्हाला संपवण्यासाठी नव्हे, अपयश तुमचा यशाचा पाया भक्कम करण्यासाठी येत असतं. तयार हो, तयार हो, तयार हो म्हणून ते सांगत असतं. महाराजांच्या यशाचं कारण आहे पर्याय, आणि तेच केलं. वाईच्या पसरणीच्या घाटात 40,000 सैन्य पसरलं. काय करामत केली मराठ्यांनी? 20,000 उठलंच नाही. 20,000 सैन्य घेऊनच अफजल खान पुढे आला. प्रतापगडाच्या तोंडाशी रणतोंडीचा घाट, रणतोंडीचा इतका भयान आणि इतका बिकट की तोंड रडल्याशिवाय तिथून पुढे सरकताच येत नाही. पठारावर चालणाऱ्या अफजल खानाच्या सैन्याला अशा घनदाट बिकट जंगलाचा अनुभव नव्हताच. त्या रणतोंडीच्या घाटात खानाचं सैन्य तोंड रडवेलं करून जे अडकलं, त्या 20,000तलं 15,000 जागचं हल्लच नाही, 5,000च हल्लं. तेच खानाबरोबर पुढे सरकलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान 5,000 सैन्यासह आला आणि महाराजाला तत्काळ निरोप मिळाला. महाराजांनी निरोप धाडला, अवघे 1000 सोबत आणणे तरच भेटू. आता खान मरता क्या न करता, काय तिथनं कळवणार होता? नाही ना, आम्ही 5,000 घेऊन ये, नाहीतर परत जातो. जा, पर्यायच नव्हता हो. शेवटी त्यांनी परत 4,000 मागच ठेवले. 1000 सोबत घेतल्याने खान पुढे सरकला. प्रतापगडाच्या माचीवर महाराजांनी भव्य शाम्याना उभारला होता. रेशमी वस्त्रांचा हिरेमोती मानक जडावलेला, सोन्याच्या झालरे लावलेला, उंची अत्तर उंची मध्ये ठेवलेला देखना, आरस पाणी, बस बघावं बघतच राहावं इतका देखना. का? महाराज खानाला राजमालात भेटू शकत होते, दरबारात गाठ घेऊ शकत होते, खलबतखान्यात बोलू शकत होते, श्याम्याना का? बरं तोही साधा उभा राहावा ना. रेशमी वस्त्रांचा का? हिरेमोती मानका जडावलेला का? सोन्याच्या झालरे उंची अत्तर उंची मध्ये ठेवलेलं हे सगळं का? कारण हे सगळं खानाला आवडत होतं, सगळं आवडत होतं.
एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर घरात स्वागताला आधी हजर कोण असतं? आपण. मग आता अफजल खान महाराजांकडे पाहुणा म्हणून येतोय, मग शाम्यानात स्वागताला आधी हजर कोण पाहिजे? महाराज. पण असत नाहीत का? पहिल्यांदा महाराज दिसून उपयोग नाही. महाराज दिसले तर राग खानाचा तसाच राहील. महाराज नाही, हे सोनं नाणं हिरे मोती मानकं दिसलं पाहिजे आधी, कारण ते सगळं खानाला आवडतं. महाराजांची मानसिक खच्चीकरणाची नीती आहे. बघा ना, रस्त्यानं चालता चालता आपल्या डोक्यात भयान राग आहे, चालता चालता चाललंय. तो नुसता दिसावाच आज नाही तुडावला तर सांगतो, तो नुसता भेटावाच ठेवतच नाही, आज धुमसतच चाललोय. आणि असल्या रागात आपण निघालेलो असतानाच आपल्या वाटेत आपल्या अत्यंत आवडीची व्यक्ती येते आणि मग तिच्याकडे बघायच्या नादात आपण कुठं निघालेलो हेच लक्षात राहत नाही. तसंच झालं खानाचं. महाराजांना जिंदा मुर्दा पेश करतो असं म्हणत धुमसतच आलाय. आला शामेरात, बघितलं हिरे मोती माणकं सोनं नाणं रेशमी अत्तर उंची मध्य, आणि भारावला भारावला, विसरलाच. कशाला आलतो? मानसिक खच्चीकरणाची नीती आहे. महाराजांनी ठरवलं, भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. वक्तही ठरला दुपारी बरोबर 12:35. आता 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? राजे गडावरून खाली येणार आहेत, माचीवर खाली शाम्यान आहे. 12:30 सूर्य मध्यातच का? तर राजे गडावरनं निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. वक्त बरोबर दुपारी 12:35. काय अभ्यास असेल ना महाराजांचा. तुम्ही कधी रायगडावर गेलात? ज्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक होता त्या दिवशी सूर्य रायगडाच्या नगरखान्याच्या बरोबर मध्यातून उगवला होता आणि तो बरोबर महाराजांच्या सिंहासनावर अधिष्ठित झाला होता. गोपाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरांकडनं महाराजांनी खगोलशास्त्रावर ग्रंथ लिहून घेतलाय. काय अभ्यास असेल महाराजांचा. यश मिळवायचंय ना, अभ्यास. ठरलं, वेळ ठरला, दिवस ठरला, महाराज निघाले. आता सोबत कोण घेतलं? तानाजी, बाजी, यसाजी, कोंडाजी, कडतोजी. चला सगळेच येऊ भेटून. कोण होते? एकही नव्हता, एकही नव्हता. मग घेतलं कोण? घेतला जीवा महाला. का? दांडपट्टा चालवतो. हो पण तोच का? समोर सय्यद बंडा आहे, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जीवा. सोबत घेतला संभाजी गावजी कोंढाळकर. का? हत्तीसारखा धिप्पाड आहे, घोडा खांद्यावर घेऊन गड चढतो, बलाढ्यानी धिप्पाड. हो पण तोच का? अफजल खान तसाच आहे ना. आखाड्यात पैलवान उतरवायचेच तरी एकाच घाटाचे असावेत. मग कुस्ती रंगतीये. माणसाची निरख आणि माणसाची पारख शिकावी ती महाराजांकडनं. आणखी 8 अंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले. चालता चालता महाराजांनी प्रत्येकाला नियोजनानुसार जबाबदारी दिली. जीवा महालांना सांगितलं, जीवा तू आमच्या बरोबर खाली येतोयस, तू आमच्या बरोबर शामेनात आतही येतोयस, पण आत आल्यावर तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बस. संभाजी गावजेंना सांगितलं, संभाजी तुम्ही माझ्या बरोबर खाली येत आहे, पण तुम्ही शाम्यानात आत यायचं नाही, तुम्ही शाम्यानाच्या बाहेर. पण बाहेरून तुम्ही माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे तर अजिबात नाही. आमच्या दोघांचं आत काय चाललंय तुम्हाला देणं घेणं नाही. पण अफजल खान जर शाम्यानातनं जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही. त्यांची जबाबदारी त्याला. प्रत्येकाला जबाबदारी नियोजनानुसार देत महाराज निघाले. महाराज चालता चालता परत थबकले. जीवा महालांना विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवाना काय कळेना, खानाच्या भेटीला निघालाय, तलवार घेतली असेलच की, कात्री कशाला? महाराजांनी परत विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा. जीवा म्हणला, जी आहे की. काढ काढ. जीवा आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात, मायक्रो प्लॅनिंग.
केस ओढल्यावर काय वेदना होतात ते आपल्याला माहिती आहे. भेटीवेळी जर अफजल खानानं अशी काही कृती केली तर तो क्षण आपल्याला कोसळवणारा ठरवू नये म्हणून महाराज आधीच जीवा महालाला सांगतायत, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटीवेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. हे इतकं नियोजन करून महाराज निघाले. 12:30 वाजता गडावरनं निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले आणि खानाला वर्दी मिळाली. शिवाजी राजे येत आहेत. तसा कान उठून उभा राहिला. समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवराय आस्ते कदम येताना दिसले. तसं खानानं वकिलाला विचारलं, हे शिवाजी राजे? वकिलांनी मान डोलावली. खान 2 पावलं पुढे झाला. बाहू फैलावले, आओ शिवाजी राजे, आणि गळापिटीसाठी राजे पुढाले. खानाच्या मिठीत गेले. खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले. धाप पडला, जोर वाढला. मी त्यावेळी गेली. राजे गुदमरले आणि त्याच वेळी खानाची कट्ट्यावर राजांच्या मस्तकावरून पडत निसटली. दगा जाणवला, वागण्या निघाली. खोपसले खानाच्या पोटात. दगा करत खान कडाडला. कोथळा बाहेर पडला. पण त्याच वेळी कृष्णाजी धावला. उलट त्या राजांच्या मस्तकावर वार केला. राजे फिरले. कृष्णाजी कापला. पण त्याच वेळी सय्यद बंडा पुढे झाला. आपला दानपट्टा महाराजांच्या गर्दनीवर चालवणार. तोच जीवा महालाच्या दानपट्ट्याने सय्यद बंडाचा हात वरच्यावर छटला आणि इतिहास पुटपुटला. होते जीवाजी पण वाचले शिवाजी. पण एक विचार करायचा, जीवा महाला 1 सेकंद उशीर करता तर फार नाही, 1 सेकंद. तर जीवा महालाच्या दांडपट्ट्यांनी सय्यद बंडाचा हात छटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्यांनी महाराजांचं मस्तक छटलं गेलं असतं. स्वराज्याचा ग्रंथ इथंच आटोपला असता. आणि मग कळतं या प्रसंगात महाराजांनी जीवा महालाच का घेतला सोबत. याचं उत्तर इथं आहे. मी जाणीवपूर्वक विधान करतो, आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी 1 चाल पुन्हा नाही वापरली आणि 1 माणूस, तोही पुन्हा नवा माणूस आहे. जीवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामात दिसेल, तो पुरंदरावर दिसणार नाही. पुरंदरावर मुरारबाजी, तिथं बाजीप्रभू येणार नाहीत. बाजीप्रभू घोडखिंडीत, तिथं तानाजी असणार नाहीत. तानाजी कोंढाण्यावर, तिथं येसाजी भेटणार नाहीत. येसाजी कर्नाटकात, तिथे नेताजी दिसणार नाहीत. नेताजी आग्र्याला, तिथं सूर्याजी असणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस. खान पडला. नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडीत दरवाजाला पोचायचं. राजे पोचले. पाठपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर फिरफिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 जाताना 10 होते. मग एक कोण राहिला माग, एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कुणीतरी अंगरक्षक फुटफुटला. राज संभाजी कावजी दिसत नाहीची. संभाजी तो कुठे थांबला, कोठे थांबला तो. तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता. तसं संभाजी कावजीनं आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही का पाय मागं थांबलो होतो. राजे म्हणले, संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलं. तसं संभाजी म्हणला, राज तुम्ही खानाच्या पोटात वाघनं का खूप असली, पण म्हणलं मरतय का नाही म्हणून आणलं का आपण. राजे म्हणले, संभाजी जी वाघनं कामी खानाच्या पोटात खुपसली त्याला जहरी जालिम विष लावलेलंच होतं. खान ऐसा तैसा वाचणार नव्हताच. मग हे नसतं धाडस का. संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईना. तुमच्या आई तर म्हणाले असत्या, शिवाजी राजांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला नाही. संभाजी एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पोटच्या लेकरासारखं प्रेम केलंय महाराजांनी. उगाच नाही ओ माणसं मरायला तयार झाली, उगाच नाही. 2:30 वाजता खान मारला. 2:45 वाजता मराठी सैन्य खानाच्या सणात तुटून पडलं. त्यांचे हत्ती तिथं, घोडे तिथं, उंट्या, समशेरी, तलवारी सगळं तिथंच. अफजल खानाचा सैन्य पाटीला पाहिलं पळण सुटलं आणि हे सगळं हत्ती, घोडे, उंट, शस्त्र सामून सगळं मराठ्यांच्या ताब्यात. महाराजांना आत्मविश्वास किती आहे बघा. एक वेळ तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल, फक्त आत्मविश्वास हवा. महाराजांना माहितीये आपण खान मारणारच. मारला. महाराजांना हेही माहिती आहे खान येताना 4000 घोडे घेऊन आलाय.
भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात आपल्याला 2000 घोडे मिळणारच आहेत. मिळाली. आता घोडी मिळाली, पण त्या घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार हवेत. तर त्या घोड्यांचा उपयोग, एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग काय तुझ्या गाडीचा? 2000 घोडी मिळाली, पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर घोड्यांचा उपयोग काय? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा असतो आत्मविश्वास. आमच्या पोरांना तो सांगा. जमेल का, होईल का? नाही मिळत यश, जमणारच. तो आत्मविश्वास तुम्हाला यश देतो. सगळ्यात महत्वाची. मला आणखीन एक प्रश्न पडतो की 10 नोव्हेंबरला हे सगळं घडलंय भयानक. 10 नोव्हेंबरला महाराजांनी खान फाडलाय. 10 नोव्हेंबरला जर एवढं सगळं घडलंय तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील? शेजारी महाबळेश्वरला. हा, मग काल एवढं टेन्शन होतं. 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? बघा ना, आमच्या पोरांची नुसती 10वीची परीक्षा उद्या, आता महिनाभर काही सांगायचं नाही. मग हे तर केवढं संकट आहे. कुठं आहेत महाराज? 2:30 वाजता खान मारला. 4-4:30 वाजता मराठी सैन्यानं खानाचं सगळं टिपलं ताब्यात घेतलं. 6:30 वाजता मराठी सैन्य परत शस्त्रसज्ज झालं. 7 वाजता महाराजांनी घोड्यावर मान टाकली. हर हर महादेवचा जागर झाला आणि मराठी सैन्य त्याच दिवशी निघालं रातोरात. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज 17 प्रांतात आले. 17 प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोहोचले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात आले. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकला. म्हणजे उन्यापुऱ्या 20 दिवसात, 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. 35 वर्षात का 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं? याचं कारण इथं आहे. विश्रांती माहिती नाही, आराम माहिती नाही. यशाचा सगळ्यात महत्वाचा मार्ग कुठला माहिती आहे? सातत्य. एक वेळ तुमच्यात काही नसू द्या, पण सातत्याने चिकाटीसारखा गुण जर तुमच्यात असेल ना, तर तुम्हाला अशक्य काहीच नाही. पाण्याचा एक थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो आणि एक दिवस तो दगड फुटतो. तो काय पाण्याच्या थेंबाच्या ताकदीने फुटला? नाही. सतत 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 पडणाऱ्या त्याच्या सातत्याच्या सामर्थ्याने तो फुटला. आमच्या पोरांना सांगा, काही कर, सतत कर, सतत ठोके टाक, सतत घाव टाक. एक दिवस तुला जे हवं ते गाठशील. सातत्य. महाराजांच्या यशाचं कारण ते. पन्हाळा घेतला महाराजांनी आणि पन्हाळा घेतल्यानंतर पन्हाळ्याच्या पायथ्याच्या खेडेगावातली काही तरणीबाण जिगरबाज पोरं महाराजांच्या स्वराज्यात आली. त्यातच एक जण होता शिवा काशीत. दिसायचा हुबहू महाराजांसारखा, चालणं महाराजांसारखं, बोलणं महाराजांसारखं, मिशी ठेवली महाराजांची, दाढी राजांसारखी, सगळे डोक्यात एकच नाद. जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभांसारखं. दुसरं सुचत नव्हतं काय त्याला. तुम्ही तुमच्या ध्येयाशी जोपर्यंत एकरूप होत नाही ना, असं तोपर्यंत ध्येय नाही गाठता येत. या शिवा काशीदला वाटायचं होतं की मी जणू जणू महाराज. वेगळं नाहीच आहे, ते समर्पण आहे. आणि म्हणूनच नेताजी पालकरनी सिद्धी जोहर बरोबर छापा मारला, पण बळ तोकडं पडलं, पराभव झाला. आणि सिद्धीच्या कैदेत अडकलेल्या महाराजांना कळालं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा. त्या दिवशी महाराजांनी बोलावणं धाडलं या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीला. येता झाला. राजा बोलावणं धाडलंच. हो शिवा, शिवा तो आमच्यासारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे. शिवा आम्हाला प्रत्यक्ष बघायचा. शिवा हरकला. राजा तालोजी झपाट्यानात गेला. राजांचा वेश घातला, राजांचा जिरटक मस्तर चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो जी आणि बघत राहिले राजे. शिवा शिवा. अरे आरशात आमचाच प्रतिबिंब आल्याचा भास होतोय. शिवा. राज म्हणजे ते सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं? तुला कसं कळलं?
आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगावय, तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ते कळतं आमासनी. राज 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 द्या की येडा, जातो की, लढतो की, फिरतो की आमच्या सिद्धीला. तस राजे सरदेशी पुढे गेले, शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. आणि त्याच वेळी चालता राजाने सिद्धी जौहरला सांगितलं, मी तह करायला तयार आहे. सिद्धि आनंदला कि आई गया दक्कन का चूहा सिकंज में, अब दिखाएंगे उसे अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होगा, आखिर शिवाजी आ ही गए पंजे में. बसा फिकीर कैसे, सिद्धी कापील झाला, वेडा ढिला, सैन्य बेसावत. आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. बाजी प्रभूंनी बांदल फौजेला बरोबर घेतलं आणि पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून त्या पावसाळी वादळी किर रात्री महाराज विशाळगडाकडे निघाले. तहाची बोलणी करायला महाराजांच्या वेशात शिवाकाशीत. सिद्धी वाट पाहत होता, पालखी येताना दिसली, सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजी राजे. पालखीचा पडदा सरकला, आस्ते कदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला, गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं शामण्याच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल शामण्यातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे फुटफुटले. ये शिवाजी राजे नाही हो सकते. आणि थबकला सिद्धी, ज्ञानात नंगी तलवार लकलकली, सबदिशी चालली, रक्ताची तिळकाडी असताना कल्लोळ उडाला, शिवाय रक्ताला व्याकुळला. सिद्धी विचारता चला